मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. ई-केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी आता उरलेत फक्त 17 दिवस. कारण 18 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख सांगितली असून सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या मार्फत संपूर्ण माहिती सांगण्यात आली होती की ई-केवायसी कोणी करावी, कोणी करू नये. तर ई-केवायसी सर्वांनीच करायची आहे. आता जे सरकारी नोकरदार महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी करू नका. कारण सरकारी नोकरी आहे आणि तिथे तुम्ही पकडला जाल, उगीच त्यानंतर तुमच्यावर कारवाई वगैरे होऊ शकते. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना एक सजेशन असणार आहे की तुम्ही ई-केवायसी करू नका. पण बाकी सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावीच लागणार आहे. कारण तुम्ही ई-केवायसी केली किंवा नाही केली, जर ई-केवायसी केली तुम्ही पात्र असाल तर तुमचे पैसे येतच राहणार आहेत आणि तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला या लाभामधून, या योजनेमधून काढलं जाणार आहे. तर आता हा अजून एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की तो म्हणजे ई-केवायसी करताना वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे. पण आता वडील किंवा पती नसतील तर काय करायचे? आम्ही कोणाचे आधार क्रमांक टाकायचा आहे? तर अशा सर्व लाडक्या बहिणींचं या प्रश्नाचं उत्तर आपण आज पाहणार आहोत. आणि लाडक्या बहिणींचा अजून एक प्रश्न आहे की पती वडील नाही, आधार क्रमांक कुठे टाकायचा? हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दुसरा म्हणजे आम्ही सरकारी नोकरदार आहे, आम्ही काय करायचं? त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आमच्या नवऱ्याकडे 4 चाकी वाहन आहे तर आम्ही ई-केवायसी करायचं आहे का नाही? तर लक्षात घ्या, सरसकट सगळ्यांना ई-केवायसी करावीच लागणार आहे. तुमच्या घरी 4 चाकी वाहन आहे तरीसुद्धा ई-केवायसी करायचं आहे. आणि जरी तुम्ही ई-केवायसी केली नाही, पुढे जाऊन तुमचा लाभ बंद होऊ शकतो. कारण ई-केवायसीची प्रक्रिया सगळ्यांनीच करायचं आहे. तुमचं उत्पन्न तिथे चेक केलं जाणार आहे. तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत आहात का नाही चेक केलं जाणार आहे. यासाठीच ई-केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आता लोकमत न्यूजपेपरमध्ये एक माहिती आलेली आहे. पती किंवा वडील नसतील तर त्या नातेवाईकांचे आधार कार्ड. आता हे कितपत खरं आहे किंवा याबद्दल काही शासनाने निर्णय दिलेला आहे का किंवा सरकारने याबद्दल काही अपडेट दिला आहे का? तर अदितीताई तटकरे यांनी सांगितलं होते की सर्वांनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी काय करायचं आहे की ई-केवायसी करून घ्यायचं आहे. तर पती वडील नसतील तर त्यांना नातेवाईकांचं आधार कार्ड. कारण कोणाचं द्यायचं? पती नाहीत किंवा वडील वारले आहेत किंवा डिवोर्स घेतला आहे अशा बायकांना भरपूर आता ई-केवायसी करायचं आहे, नाही केलं तर तुम्हाला या योजनेमधून बाद केलं जाणार, असे पण बाद केलं जाणार, तसे पण बाद केलं जाणार. मग अशामुळे काय झालं की लाडक्या बहिणी नक्की चिडलेल्या आहेत. त्यांनी काय करायचं हा प्रश्न उपस्थित राहिला आहे. लोकमत न्यूजपेपरमध्ये हे आलं आहे की नातेवाईकाचं आधार कार्ड. तर लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अर्ज मान्य होणार असल्याचं स्पष्ट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे. यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत व पतीही हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांची यामुळे अडचण नक्कीच झाली आहे. त्यावर मार्ग काढत जिल्हा महिला व बालविकास विभागाने महिलेचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकाचा आधार लिंकिंग करून त्यांची ई-केवायसी करण्याचा पर्याय दिला आहे. पण याबद्दल कोणताही शासन निर्णय किंवा जी-आर निघालेला नाही. लक्षात घ्या, याबद्दल शासन निर्णय किंवा जी-आर निघाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती येणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पण अद्याप त्याबद्दल कोणता जी-आर किंवा शासन निर्णय किंवा महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलं नाही की तिथे नातेवाईकांचं आधार क्रमांक किंवा आधार लिंकिंग करून घ्यायचं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. ई-केवायसीसाठी महिलेला पती किंवा वडील यांचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या महिलांचे वडील हयात नाही, ज्यांचे पती हयात नाही, घटस्फोट झाला आहे, सोबत राहत नाही अशा महिलांची अडचण झाली आहे व चिडचिड सुद्धा होत आहे की लाभ म्हणजे आम्हाला मिळत नाही किंवा इतर योजनांचा लाभ आम्ही बंद करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतोय. तर आता इथे ई-केवायसीची प्रक्रिया आल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे सुद्धा 1500 रुपये बंद झाले आहेत. तर इथे महिलेला सांभाळ करत असलेल्या नातेवाईकाचा किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंडी यापैकी कुणाचं तरी आधार कार्ड केवायसीसाठी चालणार आहे का असे प्रश्न तिथे उपस्थित आले आहेत. तर ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिला त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकांचं आधार कार्ड ई-केवायसीसाठी देऊ शकतात. असे महिलाचे अर्ज देखील मंजूर होत आहेत असे सुहास वैंगडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचं असे म्हणणं आहे. परंतु याबद्दल शासनाने निर्णय काढलेला नाही. शासनाने लवकरात लवकर निर्णय काढावे
त्यामुळे काय होईल की जे विधवा बहिणी आहेत किंवा ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांचे पैसे सुरू राहतील, अशा महिलांचे टेन्शन कमी होईल. जिल्ह्यातील 10,06,311 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर झाला आहे व आता ई-केवायसी बंधनकारक केली आहे. तर ई-केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता. 2 मिनिटात ही प्रक्रिया आहे. आपल्या चॅनलवरती त्याबद्दल डिटेल माहिती आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही पाहू शकता. ई-केवायसी तुम्ही म्हणजे कोणतेही पैसे न खर्च करता तुमच्या मोबाईलवर 2 मिनिटात करू शकणार आहात. फक्त आता काय की OTP पहिल्यांदा नाही आला तरी तुम्ही रिफ्रेश करून परत एकदा पेज रिफ्रेश करायचं आहे, परत एकदा तुम्ही ट्राय करायचं आहे. नक्कीच 100% ई-केवायसी होत आहे. मी सुद्धा बऱ्याच लोकांनी ई-केवायसी करून दिलेलं आहे, त्यामुळे एक अनुभव म्हणून सांगते की ई-केवायसीची प्रक्रिया खूप सोपी आहे. पैसे खर्च करत बसू नका तुमच्या मोबाईलवरून. आज नाही झालं, थोड्या वेळाने ट्राय करा, ते होतच आहे. त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा व ई-केवायसी लवकरात लवकर करून द्यायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे आणि हा निर्णय जर झाला तर नक्कीच खूप चांगलं होणार आहे. कारण विधवा व ज्यांना वडील नाहीत तशा महिलांनी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.